श्री राम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. आलेल्या संकटांना जो कोणी आनंदाने स्वीकारतो तोच खरा सुखी होतो. समर्थ म्हणाले, जे लोक येणाऱ्या संकटांना आनंदाने आणि धैर्याने स्वीकारतात, आता कोणती लोक त्यामध्ये आपला ध्येय आहे का? आपण आपल्या संकटांना आनंदाने स्वीकारतो का? धैर्याने पाहतो का? हे पाहायचं. आपल्यामधलं धाडस कमी होतं. संकट आलं की आपण घाबरून जातो, परंतु त्याच संकटांना सामोरं जायचं आहे. तेच लोक खरी सुखी होतात. याचा अर्थ असा आहे की जीवनात सुखदुःख ही येतच असतात, पण परिस्थितीवर मात करून परिस्थितीऐवजी बघा प्रत्यक्षात सकारात्मकतेने सामोरे जाणारी लोक ही मानसिकदृष्ट्या आनंदी आणि समाधानी राहू शकतात. आपली मानसिक स्थिती खालावते. एखाद्या वेळी संकट पाहूनच आपली परिस्थिती बघा प्रत्यक्षपणे पायाखालची सरकते, परंतु सकारात्मकतेने सामोरं जाणं गरजेचं आहे आणि मानसिकदृष्ट्या आनंदी आणि समाधानी आपला देह राहिला पाहिजे. एक जंगल होतं. समर्थांनी सुंदर भाग दिलेले. त्या जंगलामध्ये अनेक झाडं पाहायला मिळायची आणि कितीतरी झाडं लहान होती, कितीतरी झाडं मोठी होती, परंतु एक झाड खूप वर्षापूर्वीचं होतं. जसं आपण बोलतो तसं एक वृद्ध झाड होतं. ते खूप जुनं होतं आणि ज्ञानी सुद्धा होतं. एका वर्षी बघा प्रत्यक्षात एक वर्षी काय झालं की त्या जंगलामध्ये खूप मोठं वादळ आलं. सर्व झाडं घाबरून थरथर कापत होती. साधं जरी बघा प्रत्यक्षात हवा आली, वारा आला, तर अनेक प्रकारची झाडं, फांद्या, पानं त्या हवेनुसार काय करतात, इकडे तिकडे डोलतात. परंतु असं अचानक मोठं वादळ आलं की बाकीची झाडं ही घाबरून थरथर कापत होती. काय करू मी आता? पण वृद्ध झाड मात्र शांत होतं. वादळात अनेक झाडं उन्मळून पडली बघा. काय झालं? जे मूळ होतं ते मुळापासून बघा बाजूला सरलं. बरोबर की नाही? जमिनीमध्ये मूळ होतं की नाही? काही झाडं उन्मळून पडली म्हणजे काय झालं? मुळापासून बाजूला सरली. परंतु प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो, वादळ संपल्यानंतर सर्व झाडं त्या वृद्ध झाडाकडे पाहून विचारू लागली, ते एवढं शांत कसं होते? तेव्हा वृद्ध झाडाने सांगितलं, मी वादळाला घाबरलो नाही, तर त्याला मी सामोरे गेलो. जेव्हा वादळ आलं तेव्हा मी त्यांना आनंदाने स्वीकारलं आणि माझ्या सर्व फांद्या वाकवल्या. यामुळे वादळाची शक्ती कमी झाली आणि त्यातून मी वाचलो. बघा भाग कसा दिलेला आहे. आपण नुसती हवा आली तरी घाबरतो, परंतु वादळाला घाबरलेलं ते झाड पाहून आपला जीव कासावीस झाला. झाडाने काय सांगितलं की जेव्हा वादळ थांबलं तेव्हाच बघा प्रत्यक्षात मी नव्याने उभा राहीन.
आपल्या घरामध्ये सुद्धा फॅन असतो. आपण फॅन लावतो, परंतु बघा, जेव्हा आपल्याला गरम होतं तेव्हाच आपण फॅन लावतो बाहेरून आल्यानंतर. परंतु थंडीच्या दिवसामध्ये आपण बघा कमी करतो की नाही. मग तसंच झालं ना. अचानक वादळ आलं. वादळामुळे काय झालं, काहीकांच्या झाडाच्या फांद्या तुटल्या, काहीकांची फुलं फळं ही जमिनीवर पडली. मग आपल्याला काय शिकायला मिळालं? संकटे हा एक जीवनाचा एक भाग आहे. आपण जर विचार केला तर त्यांना घाबरून पळण्याऐवजी त्यांना धैर्याने आणि आनंदाने सामोरे गेलो तर आपण त्यातून नक्कीच वाचू शकतो. आज आलेल्या आपण संकटांना जो कोणी आनंदाने स्वीकारत असेल तोच खरा सुखी. आपण विचार करतो की नाही. बघा, प्रत्यक्षात आलेले संकट आपण आनंदाने स्वीकारत नाही, उलट टेन्शन घेऊन जगत असतो. ज्याप्रमाणे जो मनुष्य देह आयुष्यात येणाऱ्या अडचणी किंवा संकटांना रडत बसण्याऐवजी हसतमुखाने स्वीकारतो तोच खरा आनंदी जीवन जगू शकतो. आनंदी जीवन जगण्यासाठी संकटाचा स्वीकार करणं गरजेचं आहे. आणि त्याचप्रमाणे संकट आली म्हणून आपण रडत बसलो तर संकट दूर जाणार नाहीयेत. बघा भाग कसा दिलेला आहे. संकट ही येतात, संकटी जातात. आणि त्याचप्रमाणे आनंदी जर व्हायचं असेल, समाधानी जीवन जर जगायचं असेल तर संकटाचा स्वीकार तुला करावाच लागेल. माणूस म्हणून कर्तव्य तुला बघा प्रत्यक्षात जबाबदारीने घेता येईल, परंतु त्यांना धैर्याने आणि आनंदाने जर आपण सामोरं गेलो ना तर प्रत्यक्षात संकट ही बाजूला सरेल. आपण विचार करतो, वादळाची शक्ती कमी झाली की आपण निघू. बघा पावसाळ्याचे दिवस असतात. अनेक वेळेला काय होतं की प्रत्यक्षात वादळ किती येणार आहे हे माहीत नसतं, कारण ते डोळ्यांनी दिसत नाही, ते फक्त जाणवतं. नुसतं वादळच नाही तर येणारी संकटे सुद्धा आपल्याला सांगून आलीत का, आज मी तुझ्या इथे येणार आहे, नाही. मग त्याचप्रमाणे बघा संकटांना बाजूला ठेवून एखादं कार्य आपण चांगल्या पद्धतीने जर केलं तर लोक सुद्धा बघा आपल्याजवळ उभे राहतील. परंतु आपण जर संकट बाजूला सरण्यासाठी प्रयत्न करत असू तर नक्कीच त्याचं फळ तुम्हाला प्राप्त होईल. आणि धैर्याने आणि आनंदाने तुमचं जीवन हे उज्ज्वल निघेल. का भाग द्यावा लागला? अनेक प्रकारची झाडे आपल्याला पाहायला मिळतात, परंतु ती झाडं हवेने किंवा वाऱ्याने बघा प्रत्यक्षपणे इकडे तिकडे होत असतात. परंतु त्यातून मिळणारे जे फळ आहे ते फळ काढण्यासाठी किंवा फूल काढण्यासाठी अनेक प्रकारचे संकट येत असतात. फूल काढण्यासाठी गेलो
तर प्रत्यक्षात त्याची काटे पहिले टोचतात. फळ काढण्यासाठी गेलं तर बघा खूप उंचावर असतात, परंतु संकट तर आपल्याला स्वीकारावीच लागणार आहेत. झाडावर फळं आली ते पाहून आनंद झालाय, परंतु खूप उंचावर आहेत हे संकट मात्र आलेलं आहे. आता या संकटातून आपल्याला जी अडचण आहे ती अडचण आपल्याला दूर करायची आहे. मग जे लोक येणाऱ्या संकटांना आनंदाने धैर्याने स्वीकारतात तेच खरे सुखी होतात. जय जय रघुवीर समर्थ.